बकरी ईदच्या नावाने रहिवासी संकुल, हाऊसिंग सोसायटी चाळीत जे खुल्याम बकरे कापण्याचे जे काही धर्मांध मुस्लिम काम करतात ते यावेळी होऊ देणार नाही। बकरी ईदची कुर्बानी हे फक्त कतलखाना किंवा तथाकथित दुकानातच देता येणार। महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना मी स्पष्ट शब्दात सांगितलंय, हिंदू लोकांना धमकावून जर यावेळी कोणी प्रयत्न केला तर आम्ही त्याच भाषेत त्यांना उत्तर देणार। किरीट सोमय्या तू तो डायरेक्ट धमकी द्यायला लागलाय। अरे सण आता येत नाही, वर्षानुवर्ष आम्ही सण साजरा करतो। हिंदू मुस्लिमचा वाद तू कशाला विनाकारण पेटवतोय तू बाबा? किरीट सोमय्या, तुम्ही एवढे मोठे प्रवक्ते आहात। सण हा धार्मिक आस्थेचा विषय आहे, धार्मिक भावनेचा विषय आहे। विगास काहीतरी स्टेटमेंट देऊन हिंदू मुस्लिम जातीय तेढ निर्माण करू नका तुम्ही। किरीट सोमय्या, पुणे महापालिकेच्या दारामध्ये लोटांगणा घालत पडले होते तुम्ही। आपली तब्येतीची काळजी घ्या, उगाच दोन समाजामध्ये वादविवाद घालू नका। आम्ही शासनाने दिलेले, राज्य सरकारने दिलेले नियम आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला जे काही अधिनियम या ठिकाणी दिलेले आहेत त्या नियमांचं आम्ही पूर्णपणे पालन करू आणि इतर कुठल्याही समाजाला ठेस लागणार नाही, त्यांच्या भावना दुखावणार नाही याची काळजी आम्ही योग्य घेऊ। सोमय्या जी, बात को समझो, आप बड़े प्रवक्ता हो। हाँ किरीट सोमय्या, असे बेताल वक्तव्य करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करू नका। सण साजरा प्रत्येकाला करण्याचा अधिकार आहे। हा भारत सुजलाम सफला आहे, त्याच्यामुळं सण एखादा आलं आणि दोन समाजामध्ये जातीय तेढ काहीतरी विष वाकायचं आणि प्रसिद्धी मिळवायचं, ह्याला काही राजकीय नेता म्हणून उपमा अशा लोकांना भेटत नाही। अशी लोक खालच्या पातळीला आणि खालच्या स्तराला जात असतात, याची कृपया तुम्ही नोंद घ्या आणि तुम्हाला मनापासून बकरीदच्या शुभेच्छा देतो। सर्व भारतीय नागरिकांना बकरीदच्या हार्दिक शुभेच्छा। आपण शासनाने दिलेल्या सर्व नियमावलींचे पालन करू। पोलीस प्रशासन आपल्याला सहकार्यच करणार आहे, त्याच्यामुळं कुठलाही गालबोट न लावता बकरीद आनंदामध्ये आणि सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करूनच साजरी करायची आहे। हे सर्व मुस्लिम समुदायाला मी हात जोडून विनंती करतो आणि कुठलाही आपण विश्वास ठेवू नका। पोलीस प्रशासन सक्षम आहे आपली, एवढंच सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।